महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। थाने क्राइम ब्रांच यूनिट 2 ने उल्हासनगर में ड्रग्स तस्करों के विरुद्ध बड़ी कार्रवाई की है। उल्हासनगर के विट्ठलवाड़ी परिसर निवासी महेश देसाई और मुमरा निवासी तनवीर अहमद को ड्रग्स तस्करी के आरोप में गिरफ्तार किया गया है। पुलिस ने आरोपियों के पास से MD ड्रग्स, एक BMW कार और एक अन्य कार समेत 32 करोड़ 20 लाख रुपए का सामान बरामद किया है। दोनों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच जारी है। दोनों आरोपियों के खिलाफ पहले भी विभिन्न पुलिस थानों में कई मामले दर्ज हैं। गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस शिपाई अमोल इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, API माळी आणि त्यांच्या टीमनं ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून 15 किलो 294 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर 2 4-चाकी वाहने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 32 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। या दोन्ही आरोपींवर पूर्वी NDPS अन्वये तन्वीर अहमदवर 3 गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर 4 गुन्हे दाखल आहेत। या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला, त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती, या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत, त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहोत। अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामध्ये देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत। ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे। 4-चाकी गाडी त्यामध्ये लोगो वापरला गेला, त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहे, त्याच्यावर काय स्टिकर आहेत, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे। राजकीय कनेक्शन आहे असं काय? त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येतील, सध्या तपास सुरू आहे। सर, आरोपींचं बॅकग्राऊंड काय, मूळचे आरोपी कुठले आहेत आणि याच्या आधी देखील त्यांनी असे प्रकार केलेले का? तन्वीर अहमद हा राहणारा मुंब्रा ठाण्याचा आहे। महेश देसाई हा राहणारा विठ्ठलवाडी उल्हासनगर येथील आहे। त्याचं मूळ गाव जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। या दोन्ही आरोपींवर NDPS अंतर्गत पूर्वी गुन्हे दाखल आहेत। एका आरोपीवर 3 गुन्हे दाखल आहेत, दुसऱ्या आरोपीवर 4 गुन्हे दाखल आहेत। सर, एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा या ठिकाणी जप्त केला आहे, नेमकं यामध्ये कुठल्या मोठ्या प्रमाणात रॅकेट आहे का किंवा याच्या पाठीशी अजून कुठल्या मोठ्या भूमिका त्या अनुषंगाने गुन्हे शाखा सदरचा MD पदार्थ कुठे बनवला, त्याचबरोबर या एकूण ड्रग सिंडिकेटमध्ये कोण पेडलर सामील आहेत, त्याच्यानंतर तो कुठे खरेदी आणि विक्री करणार होते, त्या अनुषंगाने आम्ही अजून कोण आरोपी निष्पन्न होतात का त्या अनुषंगाने देखील तपास करत आहे। भागामध्ये अनेक वेळा MDचे जे आहेत सेवन करणारे देखील आढळले, त्यांना देखील त्या अनुषंगाने
पकडला गेला काय त्याबद्दल काय मिळत नक्की कसं? तन्वीर अहमद अन्सारी हा जो राहणारा आरोपी आहे हा मूळ मुंब्र्याचा आहे, ठाणे जिल्ह्यामधला. त्याच्या संपर्कामध्ये किंवा त्याच्या सहकार्यामध्ये अजून कुठे ड्रग वितरण झालेलं आहे का, ड्रगची खरेदी विक्री झालेली आहे का, त्याच्या संपर्कात कोण आरोपी आहेत, कोण इसम आहेत, त्याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे. सर, हे ड्रग्ज जे गाडीतनं घेऊन जायचे ह्यासाठी गाडीमध्ये काही विशेष कप्पा बनवलेला होता की कशामध्ये हे ड्रग्ज होते, पोलिसांना कसे निष्पन्न झाले, ड्रग्ज कीवरच ठेवलेले होते? आणि ह्यामध्ये फक्त 2 गाड्यांमध्ये 2च ड्रायव्हर होते की अजून काही व्यक्ती होते ह्यामध्ये सोबत? त्या अनुषंगानं पोलीस शिपाई अमोल इंगळे आणि प्रशांत राणे यांना खबर मिळालेली होती की 2 गाड्यांमध्ये MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी भिवंडीमध्ये येणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही सापळा कारवाई आयोजित केली. मी सांगितल्याप्रमाणे ती वाहनं कोणाच्या मालकीची आहे, ते वाहनांवर स्टिकर जे लावलेलं आहे त्याचा कुठलं काय कोणाशी संबंध आहे का, त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।